नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्राच्या जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या जनता रिपोर्टरमध्ये आपण वर्ध्याच्या गाडे गावात गेल्या 30 वर्षांपासून घरकुलासाठी संघर्ष इथल्या नागरिकांचा सुरू आहे. इथल्या अनेक नागरिकांवर गावठाणावर उघड्यावर जीवन जगण्याची वेळ आली आहे. जागा असूनही हक्काचे पट्टे मिळत नसल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. काय नेमकी समस्या आहे आणि त्यावर उपाय काय आहे, चला सविस्तर समजून घेऊयात आजच्या जनता रिपोर्टरमधून. घरकुल नाहीये, छप्पर नाहीये, फक्त आश्वासनांचा पाऊस पडतोय. 30 वर्षांचा संघर्ष हा कायम आहे, अशी ही भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. जागा असूनही घर नाहीये, प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गाडेगावकरांनी संताप व्यक्त केलाय. या नागरिकांना उघड्यावरच राहावं लागतंय. वर्ध्याच्या गाडेगाव हे सुमारे 1000 लोकसंख्या असलेलं गाव आहे. या गावामध्ये काही आदिवासी समाजातील कुटुंब आहेत. गेल्या 30 वर्षांपासून मात्र गावठाणावर उघड्यावर जीवन हा आदिवासी समाज जगतोय. जागा असूनही हक्काचे पट्टे मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. गावातील राजकीय मंडळींवर गंभीर आरोप या आदिवासी नागरिकांनी केलेत. गाडेगाव येथे 1983 मध्ये 0.60 हेक्टर जमीन गावठाणासाठी आरक्षित केली गेली. या जागेवर 30 बाय 50 आकाराचे प्लॉट हे तयार केले गेले. मात्र काही प्लॉट तत्कालीन सरपंचांनी आपल्या मर्जीतील लोकांना दिल्याचा आरोप या आदिवासी बांधवांनी केलाय. आजही 10 प्लॉट हे शिल्लक असताना त्यावर गावातील श्रीमंत लोकांनी अतिक्रमण करून बैलांचे गोठे उभारलेत. तर दुसरीकडे आदिवासी समाजातील कुटुंब उघड्यावर संसार थाटून जगतायत. लाभार्थ्यांनी ग्रामसभेत ठराव मंजूर करून तहसील कार्यालयात अर्ज दाखल केले. 6 महिन्यांपूर्वी जनता दरबारात आमदार राजेश बकाने यांनी गावठाण विस्तारून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्याचे आदेश दिले. मात्र उपविभागीय कार्यालयानं या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सुद्धा या नागरिकांनी केलाय. मुलांसह उघड्यावर हे सर्व नागरिक राहत आहेत. सरकारनं तरी आमचा विचार करावा. गावठाणातील अतिक्रमण तत्काळ हटवून गरजू लाभार्थ्यांना किमान 500 स्क्वेअर फूट जागा देण्याची मागणी या आदिवासी बांधवांनी केली आहे. आदेश होऊनही कारवाई होत नाही. आम्हाला फक्त न्याय हवा आहे, अशी मागणी सुद्धा या पीडित नागरिकांनी केली आहे. स्वातंत्र्यानंतरही बेघरपणाची ही वेदना कायम आहे. प्रशासन या प्रकरणात ठोस कारवाई करणार का, हा प्रश्न आता उपस्थित झालाय आणि हा सवाल या आदिवासी नागरिकांनी सुद्धा उपस्थित केलाय. तर जागा मिळून सुद्धा या आदिवासी बांधवांना उघड्यावर राहावं लागते. ऊन वारा पावसामध्ये त्यांना उघड्यावरच आपला संसार करावा लागतोय. याबाबत इथल्या आदिवासी बांधवांनी, या पीडित नागरिकांनी काय नेमकी समस्या मांडलेली आहे, काय भावना व्यक्त केल्यात, संताप व्यक्त केलाय, तो पाहूयात. मी ग्रामपंचायतमध्ये पण गेलो, तहसीलदाराकडे पण गेलो, आमदाराकडे जनता दरबारमध्ये पण गेलो. पण ते 1 महिन्याने येतो, पाहून जातो असं म्हटली. 6 महिने झाले, अजून त्यांनी काही लक्ष दिलं नाही आमच्याकडे. पण अजून काहीच आमच्याकडे येऊन बघत पण नाही, पण लक्ष पण नाही देत आहे. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे की घरकुल आली आहे, ते घरकुल मिळावं, जागेचे पट्टे मिळावं, एवढीच मागणी आहे आमची. आम्ही इथं 30 वर्ष झाले इथं राहत आहे, पण आम्हाला अजूनही पट्टाही मिळाला नाही, जागाही नाही मिळाली आणि पट्ट्यापासून आम्ही वंचित. आम्ही इथंच आहोत. हो या करत जाते आणि गेला का मुठा लावून देते ती लोक. त्यांनी अजून काहीच नाही केलं. आम्हाला प्लॉटही मिळावं आणि घरकुलही मिळालं, अशी आमची मागणी आहे. का ते आमच्या घरवरी आले का निघून जातात. आम्ही करतो असं म्हणतात, निवडून द्या म्हणते, आणि निवडून दिल्याच्या नंतर ते लोक काही लक्ष देत नाही आमच्याकडं. आम्ही 30 वर्ष राहत आहोत, तर अजून काही आम्हाला घरकुल येऊ नाही नावी, पण ते पट्टी नाही आहे आमच्या नावानं, झाली नाही आहे. आम्ही वंचित आहोत त्याच्यापासून. ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिला तर तहसीलदाराकडे गेलो आम्ही, पण ते मंजूर काही झाली नाही. तिथून तहसीलदार म्हणे भेटून जाईन म्हणे. आता काही वर्ष झाले, तर भेटूनच नाही राहिले. दैराव गेले, पैसेही भरले, पैसे वापस आले, पण जागा काही भेटली ते आमच्याकडे नाही आहे. म्हणते हिंगण घातले जा म्हणते. हिंगणघाटला गेले? हिंगणघाटले जाऊन आलो, काहीच नाही. त्याचा हेच नाही लावत आहे ना, लोक लक्षच नाही देत ना. हो म्हणते येतो, म्हणते येत नाही, लक्ष देत नाही. मागणी काहीच नाही. आम्हाला जागा भेटावं, घरकुल भेटावं, जागेचे पट्टे मिळावे. हो ना, एवढीच मागणी आहे. तरी नेमकी समस्या काय आहे त्याबाबत अधिक समजून घेऊया. आपले प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी तिथला आढावा घेतलेला आहे, तो पाहूयात. घरकुल योजनेचा लाभ देण्याचं लक्ष ठेवलेलं होतं, परंतु अजूनही वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी घरकुलाचा लाभ भेटले नसल्याचे चित्र उघडकीस झालेले आहेत. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यामध्ये गाडेगाव गावामध्ये
जवळपास 1100 लोकवस्तीचं गाव आहे आणि या ठिकाणी अजूनही आदिवासी समाजाच्या वंचित घटकाला हक्काचे घरकुल मिळाले नसल्याची बाब उघडकीस झालेली आहे। या संदर्भात नागरिकांनी बरेच वेळा लोकप्रतिनिधी, तहसीलदार, SDO, BDO यांना तक्रारी केल्या, निवेदन दिले। एवढेच नाही तर जनता दरबारामध्ये सुद्धा हा प्रश्न लावण्यात आला, परंतु अजूनपर्यंत या आदिवासी समाजाला हक्काचं घरकुल मिळालेलं नाही आहे। त्यांना त्या ठिकाणी त्यांचे जे प्लॉट आहेत त्या ठिकाणी गावातीलच काही नागरिकांनी अतिक्रमण केलेलं आहे, परंतु ते अतिक्रमण करून त्या ठिकाणी त्यांनी झोपड्या टाकल्या, परंतु जे खरंच लाभार्थी आहेत, जे आदिवासी समाजाचे आहेत, त्यांना अजूनपर्यंत त्यांना हक्काचे घर मिळालेले नाही। या संदर्भात प्रशासनाकडे त्यांनी बरेच वेळा दाद मागितली, परंतु त्यांच्या तक्रारीकडे प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांनी दुर्लक्ष केल्याचं चित्र एकंदरीत दिसत आहे। आता याची दखल राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी हे घेणार का, की जे आदिवासी बहुल जे आहेत नागरिक त्यांना अजूनही झोपडीमध्येच राहावं लागेल, हेच पाहणं तितकंच महत्वाचं आहे। प्रमोद पानपुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, गाडेगाव, वर्धा। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रमोद पानपुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रमोद, सुरुवातीला हे सांगा की ही संपूर्ण समस्या काय आहे आणि या समस्येमध्ये किती लोक इथली बाधित आहेत, थोडं सविस्तर सांगा। नक्कीच 1983 पासून गाडेगावामध्ये 0.60 हेक्टर जमीन जी आहे ते प्लॉट साठी देण्यात आलेली होती। त्या ठिकाणी तेवढ्या जागेवरती 24 प्लॉट पाडण्यात आलेले होते। त्यानंतर 14 प्लॉट जे आहे ते काही नागरिकांना दिले, पण त्या ठिकाणी 10 प्लॉट शिल्लक होते। ते 10 प्लॉट आदिवासी समाजासाठी देण्याचे ठरलेले होते। त्या ठिकाणी 11 कुटुंब असे आहेत त्या गावामध्ये की ते आजही झोपड्या करून राहतात, परंतु ते जे प्लॉट आहेत 10 शिल्लक, ते शिल्लक प्लॉट अजूनही त्या समाजाला मिळत नाही आहे। त्याचं मुख्य कारण असं आहे की तिथले जे काही गर्भश्रीमंत नागरिक आहेत त्यांनी त्या प्लॉट वरती आपला स्वतःचा कब्जा केला। त्यामुळे आता ते जे नागरिक आहेत त्यांना वारंवार प्रशासनाकडे ते जातात। एवढंच नाही तर 6 महिन्यापूर्वी हिंगणघाट येथे जनता दरबार होता। जनता दरबारामध्ये सुद्धा नागरिकांनी तिथे तक्रारी केल्या। स्थानिक आमदार जे आहेत राजेश बकाने यांनी प्रशासनाला आदेश दिले की जे 11 कुटुंब आहेत त्यांना ताबडतोब ते प्लॉट देण्यात यावे आणि त्यांना घरकुल सुद्धा मंजूर करण्यात यावे, परंतु ह्या संपूर्ण आदेशाला जे प्रशासनाने केराची टोपली दाखवलेली आहे। एकंदरीत त्या गावामध्ये जे आदिवासी समाज आहेत जवळपास 1100 लोकांची वस्ती आहे, परंतु वर्चस्वाची लढाई ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी वर्चस्वाची लढाई असल्यामुळे जे गरीब कुटुंब आहेत त्यांना अजूनही हक्काचे घर मिळाले नाही आहे। त्यांना जर पट्टे मिळाले तरच त्यांना जे घरकुल आहे ते मिळेल। 500 फुटाचा जो पट्टा मिळाला तर मग त्यांना ते घरकुल मिळायला कुठलीही अडचण जाणार नाही। अगोदर त्यांना जर पट्टे मिळणं सर्वात महत्वाचं आहे। जगदीश जी, मात्र प्रमोदजी, ज्या 14 जणांना हे पट्टे दिलेले आहेत किंवा प्लॉट दिलेले आहेत त्यावेळेस काय निकष लावले होते आणि हे 14 जण नेमके कोण आहेत? 14 जण SC मध्ये येतात, आदिवासी मध्ये येतात। निकष या पद्धतीचे होते की गावातील जे समुदाय आहे, जो आदिवासी समुदाय SC असेल किंवा अनुसूचित जाती जमाती असेल, यांनाच ते प्लॉट देण्यात यावे या पद्धतीचे त्यावेळेचे निकष होते। परंतु त्या गावामध्ये तत्कालीन सरपंच जे होते त्यांनी मग आपल्या मर्जीतल्या नागरिकांना किंवा नातेवाईकांना ते प्लॉट देण्याचे ठरविले। त्यापैकी 10 प्लॉट अजूनही शिल्लक राहिले, परंतु 10 प्लॉट शिल्लक असताना तत्कालीन सरपंचाच्या मर्जीतले जे काही नागरिक होते त्यांनी त्या ठिकाणी गोठे तयार केले बैलांसाठी किंवा इतर त्यांच्या धान्यांसाठी। जे मात्र प्रमोदजी, यानंतर जे 10 कुटुंब आहेत, जे आदिवासी बांधव आहेत, त्यांनी प्रशासनाकडे या संदर्भात दाद मागितली का आणि प्रशासनाकडून त्यांना नेमकं काय उत्तर दिलं गेलंय? नक्कीच या संदर्भात त्यांनी तहसीलदार असेल, BDO असेल किंवा SDO असेल यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या, निवेदन दिले। त्यांच्या तक्रारीवरती चौकशी सुद्धा झाली, परंतु चौकशी होऊन संपूर्ण चौकशी थंड बस्त्यात पडली। त्यांना आश्वासन देण्यात आले की तुम्हाला लवकरच घराचे प्लॉटचे पट्टे मिळणार, तुम्हाला लवकरच घरकुल मिळणार, परंतु तब्बल 30 वर्षापासून आजही त्यांना आश्वासनाशिवाय दुसरं काहीही मिळत नाही। तहसीलचे ते उंबरटे झिरू
अखेर म्हातारे होत चालल्या आहेत. त्यामध्ये एक महिला तर जवळपास आज 85 वर्षाच्या महिला आहेत. त्या अजूनही त्या पालामध्ये राहतात. जवळपास त्यांचे पावलं झिजून गेले, पण प्रशासनाला अजूनही जाग आली नाही. जी प्रमोदजी, ज्यांनी या जागेवर कब्जा केलेला आहे, या प्लॉटवर कब्जा केलेला आहे, ते नेमके कोण आहेत? धन दांडगे तुम्ही सांगितलेलं आहेत, राजकारणाशी काही संबंधित आहेत का? नेमके ते कोण लोक आहेत? नक्कीच राजकारणाशी संबंधितच आहे. गावामध्ये कसं वर्चस्व आहे त्यांचं, ते गावामध्ये गर्भ श्रीमंत समजल्या जातात. बरं. आणि मग गर्भ श्रीमंत म्हटलं की मग इतर जो समाज आहे त्यांना दाबण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस 30 वर्षापूर्वी जेव्हा प्लॉट पडले त्यावेळेस सुद्धा हाच प्रकार या ठिकाणी समोर आला. परंतु गर्भ श्रीमंत असल्यामुळे त्यांचे जे इतर राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे प्रशासन सुद्धा समोर त्यांना प्लॉट द्यायला धजावत नाही, कारण त्या ठिकाणी त्यांनी आपला स्वतःचा कब्जा केलेला आहे. त्यामुळे आता त्यांना नेमका न्याय कशा पद्धतीने मिळतो. 6 महिन्यापूर्वीच आमदार जनता दरबार लागलेला होता आमदाराचा. आमदारांनी सुद्धा प्रशासनाला सरळ आदेश दिले की यांचे ताबडतोब यांना पट्टे देऊन त्यांना घरकुल मंजूर करण्यात यावे. परंतु आमदाराच्या सुद्धा आदेशाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. जी जगदीश. मात्र प्रमोदजी, तुम्ही प्रशासनासोबत सुद्धा बोलला असाल, तहसील अधिकाऱ्यांसोबत सुद्धा तुम्ही बातचीत केली असेल. नेमकं तहसील अधिकाऱ्यांचं या समस्येबाबत नेमकी भूमिका काय आहे? त्यांनी काय म्हटलंय? मी मगाशीनच तहसीलदार आणि तिथले बीडीओ यांच्याशी बोललो. तहसीलदारांचे म्हणणे आहे की आम्हाला हे प्रकरणच माहित नाही. बरं. आजपर्यंत हे प्रकरण माझ्याकडे आलंच नाही. परंतु ज्यावेळेस त्यांचे कागदपत्र बघितले होते पीडित लाभार्थ्यांचे, तेव्हा त्यांनी तहसीलदार एसडीओ यांना सर्वांना आपले निवेदन दिले, तक्रारी दिल्या. त्यानंतर मी बीडीओशी बोललो. बीडीओचं म्हणणं आहे की मी ऑन कॅमेरा तुम्हाला बाईट देण्यास तयार नाही आहे. माझी एक महत्वाची मीटिंग आहे. त्यांना म्हटलं की अशा प्रकारचा प्रश्न आहे, या गावामधले एवढे 11 लाभार्थी आहेत, तर माझ्याकडे त्याची प्रमोदजी, माहिती तुम्ही विषय पूर्णपणे पूर्ण करा. नसल्याचं फक्त कॅमेऱ्यात बघून बोला, कॅमेऱ्यात बघून बोला. तुमचा विषय पूर्ण करा. हा, प्रशासनासोबत तुम्ही बातचीत केली आहे. प्रशासनासोबत बीडीओ सोबत मी सुद्धा बोललो या संदर्भातला विषय. बीडीओचं म्हणणं आहे की मला या संदर्भातली कुठल्याही प्रकारची पूर्ण माहिती नाही आहे. बरं. एकंदरीत बीडीओ असेल किंवा तहसीलदार असेल किंवा आता इतर नागरिक जे आहेत प्रशासनामधले, त्यांना सुद्धा हा विषय माहीत असून या विषयाकडे त्यांना गांभीर्यच घ्यायचं नसल्यामुळं ते टाळाटाळ किंवा उडवाउडीची उत्तर देत आहेत. जी मात्र आदिवासी बांधवांनी पत्रव्यवहार केलेला आहे, हे डॉक्युमेंट्स आहेत. हे डॉक्युमेंट्स तुम्ही त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दाखवलेत का? त्या डॉक्युमेंटवरील तारखा त्यांना दाखवलेत का? नक्कीच तारखा त्यांना दाखवल्या. 6 महिन्यापूर्वी जो जनता दरबार झाला, ज्यावेळेस आमदारांनी त्यावरती रिमार्क लावला की यांना लगेच या केसवरती कारवाई करा, तो सुद्धा कागद मी त्यांना दाखवला की आमदाराचंच याकडे पत्र आहे, तर तुम्ही कारवाई का नाही करत. यावरती सुद्धा व्हिडिओ मगाशीच मी बोललो, यावरती सुद्धा बोलण्यास तयार नाही आहे. मी बघतो, करू, मला संपूर्ण नावं पाठवा, कोण नागरिक आहे, कुठे गाव आहे, इथपर्यंत प्रशासनाची तयारी आहे. जी प्रमोदजी, तुम्ही असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत इथले सामाजिक कार्यकर्ते राजू गिरी हे सुद्धा जोडलेले आहेत. राजू गिरीजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. आमच्या प्रतिनिधींनी आताच सांगितलं की त्यांनी प्रशासनासोबत या संदर्भात बातचीत केली. मात्र प्रशासन म्हणते की आमच्यापर्यंत हा विषय आलेलाच नाहीये. मात्र डॉक्युमेंट जे आहेत, जो पत्रव्यवहार केलेला आहे, त्याच्यावरती तारखा आहेत, तरी सुद्धा प्रशासन ही भूमिका घेत आहे. काय नेमकं म्हणावं या भूमिकेला प्रशासनाच्या? कमी झालं. राजूजी, आवाज येतोय? राजू गिरीजी, आवाज पोहोचतोय? हॅलो. हा, आवाज येतोय तुम्हाला? हा, आवाज येत आहे. हा, आमच्या प्रतिनिधीने आताच सांगितलं की त्यांनी प्रशासनासोबत बातचीत केली. मात्र प्रशासन म्हणते की हे संपूर्ण प्रकरण आम्हाला माहितीच नाहीये. मात्र या आदिवासी बांधवांनी त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, त्या पत्रव्यवहारावरील तारखा सुद्धा दाखवलेल्या आहेत, तरी प्रशासन ही भूमिका घेत आहे. यावर काय म्हणायचं प्रशासनाच्या या भूमिकेला? आणि त्याआधी थोडे मागे बसून बोला, कारण तुम्ही खूप कॅमेऱ्याच्या जवळ आलात, आणि थोडा कॅमेरा खाली घ्या. नाही, असं आहे सर, 1983 पासून हा प्रश्न मी मार्गी लावलेला आहे. 1983 मध्ये गावठाणचा विस्तार झाला आणि 30/50 चे 24 प्लॉट त्यावेळेस पाडण्यात आले, जमीन एक्वायर्ड करून एसडीओ साहेबांनी. त्याच्यामध्ये 14 प्लॉट वाटप झाले 24 पैकी, आणि 10 प्लॉट शिल्लक होते. तेव्हापासून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आहोत, पण त्या तहसील विभागानं याची कधी नोंदच घेतली नाही. आणि गावातील राजकीय वातावरणाचे ते आदिवासी समाजाचे लोक बळी ठरले. बरं. का आम्हाला मतदान करत नाही किंवा तुम्ही बाहेर गावून आलेले लोक आहे असं म्हणून
त्या लोकांना या घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आलं. केवळ हे एकमेव कारण आहे त्यामुळं प्रशासन सुद्धा या आदिवासी बांधवांची बाजू घेत नाही अशी स्थिती आहे. प्रशासनाच्या या भूमिकेला नेमकं काय म्हणायचं? विद्यमान आमदाराकडे आम्ही वारंवार तो प्रश्न उचलून धरला की बा या लोकांना जागा शिल्लक असताना जागेचे पट्टे मिळाले पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 500 स्क्वेअर फूट जागा मोफत त्यांना देण्यात यावी, हो, हा शासनाचा GR आहे. परंतु ग्रामपंचायतनं वारंवार त्यांना चुकीचे अहवाल पाठविले. 2011 पूर्वीपासूनच्या लाभार्थ्यांना 2022 सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत त्या लाभार्थ्यांना तो लाभ मिळत होता. तर त्यांना 2011 पूर्वीचे न दाखवता 15 नंतरचे दाखवले, त्याच्यामुळे ते वंचित राहिले. नव्यानं आम्ही आमदारांना प्रस्ताव पाठवून परत पाठविला तरी आता 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कालावधी लोटला, परंतु त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. जी. राजूजी, या आदिवासी बांधवांना न्याय मिळावा यासाठी तुम्ही आतापर्यंत काय काय प्रयत्न केलेले आहेत? कुणाकुणापर्यंत हा विषय घेऊन गेलात? आम्ही ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केला, SDO साहेबांना पत्रव्यवहार केला, बरं. ग्रामसभेचे ठराव पाठविले, हम्म. परंतु तहसील विभागानं याच्यावर गांभीर्यानं घेतलेलं नाही. कधी BDO कडे ते प्रस्ताव पाठवले, त्यांच्याकडून त्याचा फॉलोअप घेतला नाही आणि वारंवार कारण सांगून वंचित ठेवलं, हा आरोप आहे आमचा. काय नेमकं वंचित प्रशासनावर. ठेवण्याचं कारण काय सांगितलं जाते प्रशासनाकडून? हा या आदिवासी बांधवांना वंचित ठेवण्याचं, त्यांना घरकुल न देण्याचं नेमकं कारण काय सांगितलं याच्यामध्ये जाते गावातील प्रशासनाकडून? राजकीय लोक आणि स्थानिक तालुका प्रशासन हे दोन्ही जबाबदार आहे सर. हे कारण काय दिलं जात आहे? हा नक्की माझा आरोपच आहे आणि गेल्या 30 वर्षापासून मी या आदिवासी समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी संघर्ष करत आहो. मी, माझे मित्र त्र्यंबक तळवेकर आणि इतर सहकार्याच्या माध्यमातून वारंवार आम्ही तो प्रश्न मार्गी लावला, पण ते आज तहसीलदार साहेबांना सुद्धा या बाबतीत सांगितलं तर ते समोर यायला, चॅनलवर यायला तयार नाही आहे. हो हो, आम्ही त्याच्याशी त्यांनी संपर्क त्यांची केला भूमिका होता, मात्र मांडण्यास ते सुद्धा नकार माध्यमांसमोर दिला यायला आहे. तयार नाहीयेत. तुम्ही ज्या वेळेस हा प्रश्न घेऊन प्रशासनाच्या दरबारी गेलात त्यावेळेस नेमकं कारण काय दिलं गेलं प्रशासनाकडून यांना वंचित ठेवण्याचं? नाही, प्रशासनाकडून आम्हाला नेमकं हेच कारण दिलं का ग्रामपंचायतचा ठराव किंवा त्या सचिवाचा ठराव आणि जी माहिती भरून पाठवायची आहे अबक फॉर्म मध्ये ती त्यांनी व्यवस्थित पाठवली नाही. 2011 पूर्वीचे रहिवासी दाखवण्या अपेक्षित होतं, पण त्यांना 2015 नंतरच्या रहिवासी दाखवलं, त्यामुळे ते त्या योजनेमध्ये समाविष्ट झाले नाही. जी, म्हणजे ही आणि ग्रामपंचायतीची त्याच्यामुळे चूक ते आहे. आदिवासी त्याच्यापासून योजनेपासून वंचित राहिले. घरकुल मंजूर झाले त्यांना, पण जागेचे पट्टे नसल्यामुळे त्यांना त्या घरकुलाचा लाभ मिळाला नाही. बरं, मग या आदिवासी बांधवांकडे ते 2011 पूर्वीचे रहिवासी आहेत याचे काही पुरावे आहेत का? कारण ग्रामपंचायतीनं फॉर्म भरताना चूक केलेली आहे, तर मग आदिवासी बांधवांकडे या संदर्भात काही पुरावे आहेत का? तहसील कार्यालयाला दिले आहे सर्व. तहसील कार्यालयाला दिलेले आहे, आमदार साहेबाकडे दिले आहे. विद्यमान आमदार राजेश बकाने साहेब आमच्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. त्यांनी सुद्धा जनता दरबारमध्ये तहसीलदार, SDO यांच्या समक्ष त्यांना आदेश दिले, पण त्यांच्या आदेशाची त्यांनी पायमल्ली केली. काहीच नाही, 6 महिने झाले पण त्या प्रकरणावर दुर्लक्ष करत आहे ते. मग तुम्ही परत या संदर्भात आमदारांकडे गेलेला होतात का? तुम्ही आदेश देऊन सुद्धा यावर कारवाई होत नाही नक्की हे नक्की आमदारांच्या कानावर घातलंय? गेलो मी, तसं एक बातमी प्रकाशित झाली वृत्तपत्रामधून, परंतु त्यांनी या प्रश्नावर काही दखल घेतलेली नाही. बरं, मात्र राजूगिरीची मुख्य मुद्दा आता लक्षामध्ये आलेला आहे की 2011 पूर्वीचे ते रहिवासी नाहीत असा फॉर्म ग्रामपंचायतीने भरला, त्यामुळे हे सर्व रहिवासी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. तुम्ही पुरावे सुद्धा सादर केलेले आहेत, तरी सुद्धा प्रशासन यावर लक्ष देत नाहीये. नेमकं घोडं कुठं पेंड खातंय, नेमकं पाणी कुठं मुरतंय? नाही, याच्यामध्ये एक आहे साहेब का गावातल्या काही लोकांचा याच्यामध्ये हात आहे का या लोकांना न्याय मिळू नये, यांना जागा मिळू नये आणि गावातील आजी माजी सरपंचांच्या आशीर्वादाने जे गर्भश्रीमंत लोक आहे अशा लोकांनी, स्लॅबचे घर ज्यांचे आहे अशा लोकांनी बैलांचे गोठे बांधण्यासाठी त्या जागेचा वापर सुरू केलेला आहे. बरं, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित आहे, उघड्यावर जीवन जगत आहे, याचं त्यांना काहीच घेणं देणं नाही.
जे मात्र आता ज्या गर्भश्रीमंत व्यक्तींनी या जागेवरती गोठे बांधलेले आहेत ते अधिकृत आहेत, त्यांच्याकडे त्या संदर्भातील काही डॉक्युमेंट आहेत, ग्रामपंचायतीने त्यांना काही डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट आम्ही दिलेत? तहसील विभागाला सादर केले आहे का यांच्याकडे पक्क स्लॅबचं मकान आहे, हम्म. जागा ही घरकुलासाठी आरक्षित असताना या लोकांना बैलाचे गोठे कसे काय बांधू दिले? पण तलाठी मंडळ अधिकारी यांनी वेळोवेळी चुकीचे अहवाल सादर केलेले आहे. बरं. म्हणजे प्रत्यक्षात ते स्थिती समोर आणू दिली नाही की बा या लोकांनी या ठिकाणी अशा प्रकारचे बैलांचे गोठे बांधले आहे म्हणून. म्हणजे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. तलाठी, ग्रामसेवक, हम्म. तहसीलदार आणि महसूल मंडळाचे सर्व अधिकारी याच्यामध्ये लिप्त आहे. हम्म. त्या गर्भ श्रीमंत लोकांकडून पैसा उकळला गेला आहे. त्यांना त्यांचे खोटे रेकॉर्ड, हम्म. खोटा अहवाल सादर केला गेलेला आहे तहसील कार्यालयाला. आणि आजही अशी परिस्थिती आहे का ते जे लाभार्थी आहे ते वंचित आहे आणि गर्भ श्रीमंत लोक तिथे बैलांचे गोठे बांधून राहत आहे. आज 1983 पासूनचा प्रश्न, आज इतके वर्ष झाले, हम्म. पण प्रशासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधीने याच्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं आहे. जी राजूजी, आम्ही ही बातमी तिथले तत्कालीन आमदार, तिथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांना सुद्धा पाठवणार आहोत ही लिंक, आणि गृहराज्यमंत्र्याकडे सुद्धा पाठवणार आहोत. फक्त थोडक्यात हे सांगा की जे आता तिथे आदिवासी बांधव राहत आहेत त्यांच्या नेमक्या समस्या त्यांना काय भेडसावत आहेत, कारण ऊन वाऱ्या पावसामध्ये त्यांना राहावं लागतंय. कोणकोणत्या समस्या त्यांना या भेडसावत आहेत उघड्यावर जीवन जगत असताना? त्यांच्या समस्या अशा आहे का पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी शिरल्या जाते. त्यांना कच्च्या कुडाच्या मकानामध्ये राहावं लागत आहे. विंचू, साप हे ते नैसर्गिक आपत्तीपासून त्यांना संरक्षण नाही आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे रणजितदादा कांबळे यांनी या भागाचं नेतृत्व करताना जवळपास 25 वर्ष आमदार राहिलेले आहे. त्यांनी या प्रश्न दुर्लक्षित ठेवला आणि आता विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे राजेश बकाने यांच्याकडे आम्ही वारंवार पाठपुरावा केला, परंतु त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे. आता राजूजी, तुमची यापुढे भूमिका काय असणार आहे? तुम्ही हा विषय इतके वर्ष लावून धरलेला आहेत, प्रशासनाकडे जाताय आणि न्याय मागताय, पुढे भूमिका काय असेल? आदिवासी बांधवांना घेऊन आमरण उपोषण करू, तहसील कार्यालयावर, जिल्हा कार्यालयावर आम्ही आंदोलन करू. कारण गेल्या 30-35 वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. या भागातले भारतीय जनता पार्टीचे किसान आघाडीचे अध्यक्ष त्र्यंबकराव तळवेकर त्यांनी माझ्यासोबत आहे, त्यांनी या प्रश्नाला समर्थन दिलं आहे आणि भविष्यामध्ये आम्ही आंदोलन करण्याचं आता निश्चित ठरवलेलं आहे. जी, मात्र राजूजी, आंदोलन तर तुम्ही करणार आहातच, मात्र त्या व्यतिरिक्त प्रशासकीय मार्गावर प्रशासकीय न्याय मिळवण्यासाठी नेमके काय काय मार्ग तुम्हाला दिसत आहेत? आणखी काही डॉक्युमेंट यासाठी गरजेचे वाटतायत? नाही, याच्या साहेब आम्ही वारंवार शासनाकडे ज्या ज्या कागदपत्राचा पाठपुरावा करायला पाहिजे ते सगळं केलेलं आहे. बरं. प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे आणि प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कुठंतरी हे दबावात काम करत असल्याचा आमचा आरोप आहे. जी, तुम्ही स्थानिक आमदारांच्या समोर सुद्धा ही समस्या मांडलेली आहे. एकदा नाही तर अनेकदा भेटलो आहे. जनता दरबारामध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे. मी व्यक्तिगत अनेकदा जाऊन भेटलेलो आहे, पण आमदारांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि विशेषतः घरकुलाचाच नव्हे तर हे गाव उपेक्षित आहे. वर्ग 5 ते 12 पर्यंतचे विद्यार्थी पायदळ प्रवास करत आहे. रस्ता नाही, अँब्युलन्स गावापर्यंत येऊ शकत नाही. गावातली बस बंद झालेली आहे गेल्या 1 वर्षापासून. कोणीच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष द्यायला तयारच नाही. जी, आणि या आदिवासी बांधवांच्या घरात लहान मुलं सुद्धा असतील, त्यांना सुद्धा प्रचंड समस्या या भेडसावत असतील राजूजी. का सर? या आदिवासी कुटुंब आहे त्यांच्या घरामध्ये लहान मुलं सुद्धा असतील, या लहान मुलांना सुद्धा प्रचंड समस्या भेडसावत असतील. स्तनदा माता आहे. हो, गंभीर समस्या आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी घुसते, त्यांना राहता येत नाही, त्यांचा संसार उघड्यावर आहे. इतकी बिकट समस्या असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे डोळेझाक करत आहे या गंभीर प्रश्नाकडे. जी, ठीक आहे. राजूगिरीजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ काढून आम्हाला या संदर्भात प्रतिक्रिया दिली, माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.